एखादा किल्ला, एखादा समजा शत्रूकडून एखादा किल्ला घेतला तर त्याची बेसिकपासून सगळ्या गोष्टी तिथं वसवल्या जात असतात. ओके, तर गडदुर्ग 1मध्ये त्याची थोडीशी जुजबी माहिती आली. गडदुर्ग भाग 2मध्ये अजून जास्त माहिती येईल. किल्ला नवीन जरी बांधला सपोज, तर त्याच्यावरती पहिले काय करतात, तर तिथे इमारती बांधल्या जातात. पहिले तर सदर बांधली जाते, कचेरीचं एक सरकारवाडा म्हणजे राजवाडा बांधला जातो. आणि बेसिक तिथलं गडावरचं स्थानिक दैवत स्थापन केलं जातं. पाण्याचे सोर्सेस काय आहेत का ते बघितलं जातं. किल्ला वसवताना अनेक गोष्टी केल्या जातात. आता किल्ला वसवला त्यानंतर त्याचं खर्चाचं काय, कारण शिबंदी असते. शिबंदी म्हणजे तिथे जे काही सैनिक असतील, त्याच्यानंतर तिथला कारकून असेल, हवालदार असेल, हवालदार म्हणजे किल्लेदार, नंतर सबनीस, कारखानीस, ह्या सगळ्या लोकांचे पगार, मावळे असतील जे म्हणजे सैनिक असतील त्यांचे पगार, हे कोण देणार. तिथे लागणाऱ्या बेसिक गोष्टी जसं की लाकडं, जळाऊ लाकूड लागत असेल, पेंडा लागत असेल, ह्यासाठी मग काय करतात, तर किल्ल्याच्या घेऱ्यात किंवा त्याच्या आसपास त्या तर्फामध्ये जी गावं असतात तिथनं ती नेमणूक करून दिली जाते. दूध तुपाची सोय तिथून केली जाते की या गावातनं जो महसूल येणार आहे ते ही गोष्ट तिथं, कारण महसूल हा काय फक्त कॅशमध्ये नसतो, तो वस्तूंच्या स्वरूपात पण घेतला जात असे. फोर्ट म्हणजे जनरली आपण चित्रपटांमध्ये बघतो फक्त सैनिक उभे आहेत आणि मग काहीतरी लढाई होते, असं नाही आहे. किल्ल्याचं वर्षभराचं त्यांचं एक रुटीन आहे वर्षभराचं. किल्ल्यावर होणारे उत्सव, आता किल्ल्यावर मराठा कालखंडामध्ये कुठले कुठले उत्सव व्हायचे 18व्या शतकात, शिवकाळात नव्हे पण नंतर गणपती, जवळपास सगळ्या किल्ल्यांवर गणपती बसवला जातो. त्याला मृत्तिकेचा गणेश बसवला असा उल्लेख येतो, म्हणजे मातीचं गणपती करून. तो कसा रंगवायचे, तर त्याच्यासाठी हिंगुळ, हारताळ, नीळ असते ना, ज्याचं नीळ कशापासून बनवतात, तर हड नावाची वनस्पती पाण्यात येते त्याच्यापासून नीळ बनवतात. म्हणजे देवगिरीवर सहस्त्रलिंग तळ्यातील हड ती काढण्याचा मक्ता दिला जायचा, टेंडर. कारण ती नीळ कशासाठी लागायची, तर पोती जी असायची ना त्याच्या तोंडाला मार्किंग करण्यासाठी रंग ती वापरलेच. आणि 18व्या शतकात वापरत होते ते, की मी आत्ताचं नाही सांगते, 18व्या शतकात सांगतो. सो त्या गोष्टी होत्या. तर ह्या गोष्टी शेंदूर वापरायचे रंगवायला. तुळजापूर भवानीची जी यादी आहे ती मी प्रकाशित केलेली आहे, ती गडदुर्ग खंड 1मध्ये. त्यातले बरेचसे दागिने हे शिवकाळापासून होते, कारण तो महाराजांचाच गड, तो त्यांचे कुलस्वामीने त्यांचं जे स्फटिक शिवलिंग होतं महाराजांच्या पूजेतलं, त्याच्यावर एक नाग होतं सोन्याचं आणि त्याची डोळे आहेत ते माणकांचे होते. सो त्याचं वजन काय आहे, त्याची कॉस्टिंग काय आहे, किती आहे. देवीच्या माळा मी तुम्ही वाचलं असेल की ते इतकं काय होतं की ते सांगणे, म्हणजे मला असं वाटतं बिन लाखेचे म्हणजे प्युअर सोन्याचे 1200 तोळेच्या वर दागिने. समटाईम्स आय थिंक अबाउट इट की असं का, तर मला जुन्या अशा खंडर झालेल्या गोष्टींमध्ये तिथं जाऊन तासनतास एकटं बसायला आवडतं. आणि मला इतिहासाने काय शिकवलं ना, शिवाजी महाराजांकडे मी फार त्या ह्यानी बघतो. शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, त्यांच्या चरित्रातून आपण काय शिकावं की वन्स यू आर ऑन अ बॅटल फील्ड ना, तुम्ही बॅकआउट नाही केलं, बाय हुक और बाय क्रूक तुम्हाला ती गोष्ट मिळवायचीच आहे आणि पुढे जायचं आहे. मंडळी नमस्कार. राष्ट्रसेवक या यूट्यूब चॅनलवर आम्ही नेहमीच वेगवेगळे आणि नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला येतच असतो. त्याचप्रमाणे आजच्याही या नव्या एपिसोडमध्ये एक खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन, जो आपल्या सगळ्या मराठी लोकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे, असा विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला आलेले आहोत. आणि तुम्हा सर्वांचं आजच्या एपिसोडमध्ये मी मेघा विश्वास आणि मी मेघन पेटकर मनापासून स्वागत करतो. ज्याचं सुतोवाच मी केलं की प्रत्येक मराठी माणसाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रत्येकाला मराठी माणसाला अभिमान वाटेल असा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड आणि दुर्ग. आणि याच्याचबद्दल विस्ताराने माहिती घेण्यासाठी आज आपल्याकडे राज मेमाणे सर उपस्थित आहेत. सर, तुमचं आजच्या एपिसोडमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मंडळी, राज सरांचं शिक्षण MA इतिहासमध्ये झालेलं आहे. सरांची जवळपास आजपर्यंत 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, जसं की पेशवेकालीन पंढरपूर, पेशवेकालीन जेजुरी, आणि आताच नुकतंच त्यांचं गडदुर्ग खंड 2 हे पुस्तकही येत आहे. तेव्हा राज सरांबरोबर आपण गप्पा मारूया आणि इतिहासाच्या विश्वात जाऊया. पुन्हा एकदा स्वागत सर तुमचं. थँक्यू सो मच. सर, तुमची सुरुवातीची पुस्तकं पाहता, जसे की पेशवेकालीन पंढरपूर म्हणा, जेजुरी म्हणा, आता हे विषय थोडेसे मला वेगळे वाटतात. तुम्ही तिकडून डायरेक्टली गडदुर्गकडे वळलात, तर ते करत असताना तुम्हाला काही संशोधनामध्ये काही वेगळ्या गोष्टी सापडल्या का, तो विषय तुमच्या डोक्यात पूर्वीपासून होता? नाही, ॲक्च्युली काय आहे, मी जेव्हा मोडी लिपी शिकलो
आणि मी ज्यांच्याकडे शिकलो भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये श्री मंदार लवाटे सर. सो त्यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही काम करताना आधी एखाद्या गावावर म्हणजे शक्यतो स्वतःचं जे मूळ गाव असतं त्याच्यावर काम करा. त्याचं कारण असं की कागदपत्रांमध्ये म्हणजे एखाद्या गावाच्या कागदपत्रांमध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ डॉक्युमेंट्स म्हणजे विविध प्रकारची मोडी कागदपत्रं ही गावाच्या कागदपत्रामध्ये मिळतात. सो मी सगळ्यात आधी माझ्या गावावर काम केलं. मेमाणे पारगाव म्हणून आहे पुरंदरला सासवडच्या इथे. आणि त्याच्यानंतर जेजुरी का तर जेजुरी माझं कुलदैवत आणि आमच्याकडे 3 पिढ्यांची सेवा आहे जेजुरीची. सो मी थोडासा क्युरियस होतो की जसं लक्षात आलं की आपल्याला बरं मोडी येत आहे मग जेजुरीचा इतिहास काय असू शकेल. सो मी त्या अनुषंगानं पेशवे दप्तरातले कागद तपासायला सुरुवात केली आणि मग जेजुरीचं पुस्तक झालं. आणि मग जेजुरी म्हटल्यानंतर दुसरं जे आलं ते डोळ्यासमोर ते म्हणजे पंढरपूर जेजुरीनंतर. कारण ही 2 जी दैवत आहेत खंडोबा आणि विठोबा ही महाराष्ट्राची म्हणजे सगळे तमाम मराठी माणसाची ती लाडकी दैवत आहेत. सो मग पंढरपूर पण झालं. मग त्यानंतर निमगावचं एक झालं वगैरे. आणि चौथं पुस्तक ॲक्च्युली आय वॉज प्लॅनिंग टू वर्क ऑन सदाशिवराव भाऊ पेशवा. म्हणजे पानिपत हा विषय आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आणि तो म्हणजे तो प्रसंग आपल्या सगळ्यांना तो आजही इतकी वर्ष झाल्यानंतर मनावरती त्याचं म्हणजे दुःखद एक अशी खपली आहेच आहे ती. सो मी पण मला असं वाटत होतं की सदाशिवराव भाऊंचं एक वेगळं चरित्र पूर्ण लिहायला हवं. काही जणांनी लिहिलं आहे अगदी पण तरी मला माझ्या पद्धतीने कारण ना प्रत्येक अभ्यासक हा त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पुस्तक लिहितो किंवा त्याचा एक दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा असतो. सो मी त्या अनुषंगानं काम करायला सुरुवात केली. तर तेव्हा मला आमच्या सरांनी सांगितलं की तुम्ही देवगिरी किल्ल्याचे कागद बघा कारण तिथे तुम्हाला मे बी सदाशिवराव भाऊंशी संबंधित काहीतरी मिळेल. आणि कारण जे ह्याचा उदगीरचा तह झाला उदगीरची लढाई जिंकली मराठ्यांनी तेव्हा देवगिरी 350 वर्षांनंतर मराठ्यांकडे आला आणि तो जस्ट बिकॉज ऑफ सदाशिवराव भाऊ. कारण अल्लाउद्दीन खिलजीने जे आक्रमण केलं आणि त्याच्या पुढच्या काही वर्षामध्ये देवगिरी गेला. तो मग मुघल बहमनी अहमदनगरचा निजाम आणि नंतर मग हा काय त्याचं नाव हैदराबादचा निजाम त्यांच्याकडे होता. सो मराठ्यांकडे म्हणजे मराठे हे पहिली सत्ता होती की ज्यांनी 350 वर्षानंतर देवगिरी आपल्या ताब्यात घेतला. तर मग मी देवगिरीचे कागद काढले आणि आय वॉज शॉक की त्याच्यामध्ये किल्ला ताब्यात आल्यानंतर म्हणजे तह झाला परतूरला इथं तो तह झाला उदगीरच्या जवळ. सदाशिवराव भाऊ पानिपतकडे निघून गेले. गोपाळराव पटवर्धनांना किल्ला नानासाहेब पेशव्यांनी सांगितलं की तुम्ही तो जाऊन ताब्यात घ्या. आणि किल्ला ताब्यात आल्यानंतरचं नानासाहेब पेशव्याच्या पहिली आज्ञापत्र म्हणा किंवा तरतूद जी असते एखादा किल्ला तुम्ही घेतला तर त्याची खर्चाची तरतूद पहिले तुम्हाला करावी लागते. सो ती तरतूद अशी होती की बाकीच्या बेसिक गोष्टींसाठीची केलीच होती पण त्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे संकटविनायकाचं हेमाद्री पंथाच्या काळातलं म्हणजे यादवांच्या काळातलं जे मंदिर यवन सत्ताधीशांनी पाडून टाकलं होतं आणि तिथे साकडे सुलतान नावाचा त्यांचा देव बसवला होता. त्याचं पत्र प्रकाशित आहे 1974 सालचं मराठवाडा इतिहास संशोधन मंडळाचं जे मला वाटतं वार्षिक का काहीतरी आहे त्याच्यामध्ये ते आहे. आणि त्यामध्ये ते पाडलं होतं आणि आपला देव साकडे सुलतान मे बी तो पीर किंवा तत्सम काहीतरी असेल तर तसा देव बसवला होता. तर नानांनी पहिली तरतूद हे केली की तो साकडे सुलतान काढून टाका तिथनं परत संकटविनायक बसवा. सो दिस वॉज म्हणजे ही फार मोठी हे होती. आणि मग तिथे बरीच मंदिरं जी जमिनीखाली गाडली गेली होती छिन्न विछिन्न केलेली होती ती मंदिरं परत बाहेर काढून त्यांची पूर्ण तरतूद लावलं. थोडक्यात काय तर देवगिरीवरच्या जी हिंदू काय म्हणतो त्याला धर्मस्थळं असतील किंवा जी मंदिरं होती त्यांचं जीर्णोद्धार हे नानासाहेब पेशव्यांनी पुन्हा केला. सो तर दिस वॉज द टर्निंग पॉईंट की मी एकदम किल्ल्यावरती आणि मग ते मी सदाशिवराव भाऊ हा विषय बाजूला राहिला आणि मी देवगिरीच्या किल्ल्याच्या प्रेमातच पडलो. कारण ते इतकं काय काय होतं 17 वर्ष मराठी देवगिरीवर होते जे की आजपर्यंत असं समज होतं की 60 म्हणजे 1760ला देवगिरी घेतला आणि 2 वर्षांनी तो तहात परत दिला तर तसं नाही आहे. ते 1760 ते 1775 ही 15 वर्ष आणि परत 1795 ते 97 अशी ती एकूण 17 वर्ष मराठ्यांच्या ताब्यात किल्ला आहे. आणि मग त्या 17 वर्षात तिथे खूप गोष्टी घडल्या आणि इतकं ते म्हणजे काय म्हणजे तिथे अग्निबाणाचे कारखाने
जे की आपल्याकडे सांगितलं जातं टिपू सुलतानने अग्निबाणाचा शोध लावला. सो दिस इज रॉंग. आपल्याकडे मराठी कागदपत्रांमधून 1598 पासून अग्निबाणाचे उल्लेख येतात, पण मला देवगिरीच्या कागदपत्रात त्याची प्रोसेस सापडली, हाऊ दे यूज टू मेक रॉकेट्स. सो ती छापली. टेक्निकल गोष्टी म्हणजे मराठ्यांचं शस्त्रास्त्र तंत्रज्ञान वगैरे. जेंजाल म्हणजे मोठी लांब तोफ जी असते त्याचा कारखाना लावला होता. तोफगोळे लोड कसे करायचे आणि कसे उडतात इथपासून मी डिटेलिंगमध्ये मला त्या गोष्टी सापडल्या. आणि मग ते देवगिरी आणि एक महत्त्वाचं म्हणजे 1763 साली 500 मराठे विरुद्ध 10,000 निजामाचं सैन्य अशी एक लढाई झाली होती, ती सापडली. मग मी असं डिसाईड केलं की पहिले हे पुस्तक कंप्लीट करायचं. सो देवगिरीची लढाई 1763 या नावानं मी ते पुस्तक केलं. आणि जेव्हा ते पुस्तक पब्लिश झालं आणि मग एक काय होतं, एखादं काम तुम्ही कंप्लीट केल्यावर एक काही दिवसाचा ब्लँक पिरियड असतो की आता काय करणार होता पुढे, जर तुम्ही प्लॅन केलं नसेल तर. आणि पण एक गोष्ट लक्षात आली होती की असंच काम इतर किल्ल्यांवर झालं पाहिजे. मे बी प्रत्येक किल्ल्यावर एवढं मटेरियल नाही मिळणार, पण थोडं भले 4 लाईन मिळू देत डॉक्युमेंट्समध्ये. देन आय स्टार्टेड थिंकिंग की किल्ल्यांवर काम झालं पाहिजे. मग काय नाव द्यायचं त्याचं इथपासून सुरुवात झाली. तर मग महाराजांचे गडदुर्ग, बड ऑब्वियस, कारण यावतचंद्र दिवाकरू माझं मत असं आहे की ते गडदुर्ग महाराजांचेच राहणार आहेत. सो मग त्याप्रमाणे तो प्रवास चालू झाला. तुमच्या बोलण्यातनं डॉक्युमेंटेशन हा बरेच वेळेला आत्ता उल्लेख ऐकला आम्ही, आणि मोडीबद्दल पण थोडंसं बोललात. तर मग मोडी तुम्हाला आधीपासून येतच होती की तुम्ही सुरुवात थोडीशी झाली आणि मग नंतर ह्याच्यात पडायचं आहे? आता तुम्ही जे उल्लेख केलात की हां आता आपण गडदुर्गांवर पण करूया संशोधन, ह्याच्या प्रेमात जे तुम्ही पडलात, तर मग ऑब्व्हियसली डॉक्युमेंटेशन रीडिंगसाठी तुम्हाला त्या भाषेवर थोडंफार प्रभुत्व असणं गरजेचं असतं. तर मग मोडीचा अभ्यास कसा गेलात? काय म्हणजे समटाईम्स म्हणजे मी आता मागे वळून पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ना हे सगळ्या गोष्टी अशा काय ठरवून मी घडवल्या नाही, म्हणजे केल्या नाहीत, ह्या वरून घडल्यात हे नक्की. आता मी हे कॉन्फिडेंटली म्हणू शकतो, कारण माझं हे फील्डच नव्हतं. शाळेत असताना इतिहासात सगळ्यात जास्त मार्क्स मिळायचे. किंबहुना कॉलेजला मी SP कॉलेजमध्ये माझं शिक्षण घेतलं आहे. BA इन पॉलिटिकल सायन्स आहे. ॲक्च्युली आय वॉन्टेड टू गो फॉर हिस्ट्री, पण मित्र मैत्रिणी म्हणाले नाही नाही तू एकटा तिकडे कुठे जातो, म्हणून त्यावेळेस ते काही आपण ऐकत नाही, म्हणजे असं लक्षात येत नाही तेवढं. सो मग आम्ही म्हणजे मी पण पॉलिटिकल सायन्स घेतलं, पासआउट झालो. पण तेव्हाही मला आता आठवतं आहे की कॉलेजमध्ये हिस्ट्री होता मला BAला, तर मला सगळ्यात जास्त मार्क्स हिस्ट्रीमध्येच पडायचे. म्हणजे ते तेव्हा कळलं नाही की ही आपली आवड असू शकते किंवा हे करिअर होऊ शकेल. पण ते झालं वगैरे. मग ते ह्याच्यात म्हणजे थिएटर वगैरे केलं वगैरे. बट ड्यू टू सम रिझन आय कुडंट गो टू मुंबई, कारण मुंबई हे मुख्य तुमचं म्हणजे तुम्हाला जर फिल्म इंडस्ट्री किंवा नाटकात किंवा ह्याच्यात करिअर करायचं असेल तर यू हॅव टू गो टू मुंबई. पण ते शक्य होणार नाही असं लक्षात आल्यावर देन मी ते सोडलं, मी एका क्षणात ते फील्ड सोडलं. मग देन म्हणजे मी जॉब सुरू केला म्हणजे एका एअरटेल कंपनीमध्ये वगैरे. मग मध्येच काय वाटलं मला, बट आय वॉज अन सॅटिस्फाईड. मग मला वाटलं की आपण काहीतरी बिझनेस करावा. सो टूर्स अँड ट्रॅव्हल्स पण केला. तिथे लॉसमध्ये गेलो बिकॉज आय एम नॉट अ बिझनेस माइंडेड पर्सन, आणि तो झाला. मग मी काय पण बसायचं नाही, म्हणजे स्वस्थ बसायचं नाही. मग एका हेल्थ क्लबमध्ये, आता बघून वाटणार नाही तुम्हाला माझ्याकडे बिकॉज आय एम टू मच फॅटी, पण त्यावेळेस जरा बारीक होतो मी बऱ्यापैकी. सो तिथे सेल्स काउन्सिलर म्हणून, कारण माझ्याकडे ती आहे आय थिंक सो, माझ्याकडे लोकांशी कम्युनिकेट करण्याची कला आहे. सो ती वापरली. आणि स्टेज फिअर तर नव्हतंच, म्हणजे नाटकात काम केल्यामुळे ते हे नव्हतं. सो तिथे पण मी काही वर्ष जॉब केला. पण नंतर मी ब्लँक झालो बिकॉज म्हणजे मला जॉब पण माझ्या लक्षात आलं की मी नाही दुसऱ्या कोणाच्या हाताखाली काम करू शकत. एक आपली मेंटॅलिटी असते, म्हणजे काम करू शकतो पण समहाऊ असं लक्षात येतं की एका लिमिटनंतर लोक दे बिकम प्रोफेशनल. खरं. हां, मग तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं हे ते विसरतात एका मिनटात. सो मग मी म्हटलं नाही करायचं मला जॉब, मी घरी बसलो काही दिवस. एक टाईम असा होता स्वतः काहीतरी करायचं. टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये लॉस झालेला, सगळं झालं. सो मी उदबत्त्या पण विकल्यात. बराच अनुभव आहे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात. म्हणजे मी असं ना की मी रिकामं नाही बसायचं, फाईन. सो मी उदबत्त्या लोकांच्या, असं नव्हतं की म्हणजे मला विकल्याच पाहिजे होत्या आणि माझं आता काही त्याच्यावरती हेच चालणार होतं, असं काही नव्हतं. पण मला स्वस्त बसायचं नव्हतं. ओके. सो मग ते पण केलं. अत्तरं विकली. म्हणजे काही मी ते आमच्याकडे स्वामी समर्थांची पालखी यायची, येते म्हणजे आजही.
तर तिथे मी ॲब्सोल्युटली असं टेबल टाकून स्टॉल बिल लावून विकलेलं आहे. त्यात कामाची कसली लाज नसावी कुठली. सो ते पण केलेलं आहे. त्यानंतर परत अनेक अशा काही गोष्टी घडल्या की मग 2014मध्ये आय वॉज ऑपरेटेड. माझं एक मेजर इंटेस्टाईनचं ऑपरेशन झालं आणि वर्षभर मला रिकव्हरीला लागली. मी घरी होतो. 2015ला मला तारीख पण आजही आठवते, कारण दॅट वॉज द टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ. आणि ह्या मधल्या पिरियडमध्ये मग मी कधी त्या वर्षभरात मी मागचा आढावा घ्यायचो की अरे आपण कशासाठी जन्माला आपण जे जे करतो तिथे काही हे होत नाही आहे. मे बी माझ्यातला दोष असू शकेल, पण प्रामाणिकपणा होता एवढं नक्की. सो आय ऑलवेज यूज टू आस्क माय सेल्फ अँड आय ऑलवेज यूज टू आस्क गॉड ऑल्सो की वाय आय एम बॉर्न ऑन दिस अर्थ. मी का जन्म घेतला आहे मलाच कळत नाही. असं कुठेतरी आपण वाचलेलं असतं ना की हां हे आपण काहीतरी आलो आहे, कशासाठी आलो आहे, काय आलो आहे. दॅट आय वॉजंट गेटिंग दॅट. सो मग मी ते वर्ष गेलं तसंच 2 आणि बरेच चढउतार झाले होते तोपर्यंत लाईफमध्ये. आणि ॲट द एज ऑफ 38 नेमका तो बाजीराव मस्तानी चित्रपट आला आणि मी तो बघायला गेलो. मला आजही आठवते 18 तारीख डिसेंबर शुक्रवार, दॅट वॉज द रिलिजिंग डेट ऑफ दॅट मूवी. आम्ही इकडे मंगला थिएटर आहे मल्टिप्लेक्स, तिथे गेलो. मी तो पाहिला आणि मला खूप आवडला तो. तेव्हा मला आठवलं शाळेमध्ये 8वीला बाजीरावचा एक पॅरा होता आणि त्याच्या पहिल्या बाजीराव पेशव्यांचा. तर त्याच्यामध्ये त्याच्या पराक्रमाचे म्हणजे ते व्यवस्थित लिहिलं होतं आणि ते मला खूप लक्षात राहिलं होतं आणि मी त्याचं उत्तरही तसं छान लिहिलं. मला ते तेव्हाच लिहिलं होतं. आम्ही बाहेर आलो, म्हटलं आपण परत बघायचा हा मूवी. सेकंड डे मी परत तिकीट्स काढले गेलो आणि सेकंड टाईम तुम्ही बघताना थोडंसं कीनली बघता, म्हणजे बारकावे बघत असतो. तर 2 मशाली येतात सुरुवातीला, त्याचं जे टायटल येतं, आणि बाजीराव मस्तानी आणि 2 आणि मागे तुम्ही जर आजही बघितलं बॅकग्राऊंडला एक असं हिस्टॉरिकल लेटर आहे आणि जणू काही एखादी गोष्ट मला खेचून घेते ना आपल्याला, तसं ते माझं चित्त म्हणा, माझं लक्ष त्याच्याकडे खेचलं गेलं. अँड आय सॉ दॅट. मी म्हटलं अरे हे काय. मग मला आठवलं मे बी दिस इज मोडी स्क्रिप्ट. मग मला आठवलं मोडी स्क्रिप्ट आपण कुठं ऐकलं आहे. मग ते आठवल्यानंतर मग म्हणजे ती लिंक लागत गेली मनात. पिक्चर चालू झाला होता की म्हटलं डॉक्टर ग खरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक, फार मोठे संशोधक. तर त्यांच्या सुनबाई म्हणजे त्यांचे पुतणे श्री म्हणजे कैलासवासी सुनील खरे, त्यांच्या मिसेस हे मधुरा खरे. तर ते आम्ही सगळे स्वामी परिवारात. सो ते आम्ही त्यांच्याकडे, त्या माझ्या घरी यायच्या नवरात्रात सवाष्ण म्हणून. आणि त्या सांगायचे आमचे तात्या असे होते मोठे हिस्टोरियन, तुला माहिती असेल ना भारत इतिहास संशोधक मंडळ वगैरे. तर मी आपलं हो म्हणायचो. मी म्हटलं नाही मला नाही काय, मला म्हणजे इतिहासाचा काही संबंधच नव्हतं. तर मी म्हटलं असेल कोणतरी. म्हटलं अरे खरे काकूंनी आपल्याला काहीतरी सांगितलं होतं, म्हटलं ते भारत इतिहास संशोधक मंडळ काहीतरी समथिंग. मी मूवी संपल्यावर बाहेर आलो आणि तिथूनच त्यांना कॉल केला. म्हटलं काकू, म्हटलं तुम्ही ते मला सांगितलं होतं अशा अशा गोष्टी. ते म्हणाले ठीक आहे तू जा भारत इतिहास संशोधक मंडळात. म्हटलं ते कुठे आहे. ते म्हणाले भरतनाट्य मंदिराची शेजारी. माझ्या घरापासून मोजून 5 मिनटं लागतात तर चालायला, पण मी कधी गेलो नव्हतो तिथे माझ्या अगदी. तर मग मी तिथे गेलो. नेक्स्ट डे मी तिथे गेलो. तर ते म्हणाले की 9 जानेवारीपासून चालू होणार आहे क्लासेस, पण तुम्ही नवीन वर्षात या. 2 जानेवारीला मी जाऊन माझी ॲडमिशन घेतली. 9 जानेवारीला मी मोडीतला गिरवला. 9 आणि 10 तारीख म्हणजे ते शनिवार रविवार असायचे क्लासेस आणि मध्ये 5 दिवस गॅप. तर मी ते स्क्रिप्ट शिकलो. पण आम्हाला पहिले स्वर आणि व्यंजनं शिकवली, पण त्याची भाषा मराठीच आहे, फक्त स्क्रिप्ट वेगळे. बरोबर. मध्ये 5 दिवस गॅप होतो. आणि ती ढवळे प्रकाशनची 5 पुस्तकं आहेत, ती मी विकत आणली होती सरांनी सांगितले. तर मला काय माहीत नाही काय झालं होतं. मी पहाटे 3लाच उठायचो आणि ती प्रॅक्टिस करत बसायचो. सो 3ऱ्या लेक्चर येईपर्यंत माझं पहिलं पुस्तक वाचून झालं होतं ते मोडीचं. ती 5 छोटी छोटी पुस्तकं आहेत. सो दिस वॉज द म्हणजे नाही का माझ्याशी इंट्रोडक्शन होती मोडीची. पण मे बी ते काय होतं माहीत नाही मला, पण त्या 5 दिवसात मी तासनतास प्रॅक्टिस केली आहे मोडीची. आणि मला 6व्या दिवशी म्हणजे 3ऱ्या लेक्चरला मला यायला लागली होती मोडी, बेसिक स्क्रिप्ट यायला लागली होती. हां. सो मग तो प्रवास चालू झाला. तो क्लास चालू असतानाच त्याच्यानंतर मी पुणे विद्यापीठाचा एक शॉर्ट टर्म डिप्लोमा होता, शॉर्ट टर्म डिप्लोमा इन मोडी स्क्रिप्ट अँड डॉक्युमेंट्स, 1 महिन्याचा आहे तो. तर तो केला होता आणि त्याला ॲडमिशन घेतले. तो थोडासा जास्त विस्तृत आणि चांगला आहे. जे मला मदत म्हणजे त्यांनी मला काय मदत केली
तर डॉक्युमेंट्समधले जे बारकावे जे असतात ना शिकायचे ते, तो मी त्या वेळेसचा टॉपर आहे त्या बॅचचा, आणि ती पहिलीच बॅच होती आणि मी त्या बॅचचा टॉपर आहे पहिला. सो ते झाल्यावरती मग मी आमच्या सरांना म्हटलं की मला जायचं पेशवे दप्तरात. तर ते म्हणाले तुम्ही एवढ्याच जाऊ नका, तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल, सराव ठेवा. तुम्ही म्हटलं नाही मला जायचं तरीसुद्धा. ठीक आहे म्हणाले जा तुम्ही. मी गेलो आणि मी खरंच फ्रस्ट्रेट झालो, कारण आमच्या गावाचे कागद उघडले आणि त्यामध्ये खूपसे ह्याचे काय म्हणतो आपण त्याला, सगळे हिशोबाचे कागद. तर माझं म्हणजे डोकंच आउट म्हटलं हे काय. आणि भाषा ती 300 वर्षापूर्वीची असते, जरी स्क्रिप्ट मोडी आणि भाषा मराठी असली तरी ती 300 वर्षांपूर्वीची भाषा आहे. एक एक शब्द तुम्हाला असे शब्दकोश घेऊन बसायला लागतं. आता ते सरावाने आले तो भाग वेगळा. सो म्हणजे तेरीज म्हणजे काय आहे, तेरीजचा अर्थ काय असतो, तेरीज म्हणजे एकूण. अच्छा, तिकडून तो बेरीज शब्द कदाचित. तेरीज म्हणजे एकूण, म्हणजे मी जर लिहिलं की हे 4 खर्च आहेत, हे 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 मग त्याची तेरीज खाली येते. ओके. कारसाई म्हणजे काय, असे इथपासून सर्व गोष्टी आहेत. पण पहिले 4 दिवस तर मला म्हणजे घामच फुटला होता. मी म्हटलं हे काय आहे. आणि माझं तिथे बरं मी एप्रिल मेला काहीतरी जायला सुरुवात केली. आणि पेशवे दप्तरला काय आहे, ती 1891ची इमारत आहे आणि जिथे आम्ही बसतो तिथे उंच आहे ते, त्याचं छत पण सगळं पत्र्याचं आहे. तर वरून ते अशा वाफा येत आहेत आणि त्यात मग ॲसिडिटीच वाढायची. म्हटलं अरे काय आहे, म्हटलं कशात पडलो आपण. मला 1 सेकंद असा विचार आला की म्हटलं हे होणार आहे का आपल्याच्याने. पण नंतर म्हटलं आता ना आपल्याला चॉईसच नाही आहे. म्हटलं काय, म्हटलं बाय हुक और बाय क्रूक, म्हटलं लढा नाही तर मरा. आणि मग म्हटलं चला उतरूयात आपण. आणि मला त्यावेळेस एक गोष्ट आठवली जी माझे आध्यात्मिक गुरु जे आहेत, ते आता हयात नाही आहेत, पण त्यांनी मला सांगितली होती कॉलेज टाईम्समध्ये की तू जे काही करशील ना ते काही वर्ष फ्रिक्वेंटली कर एक गोष्ट, मग तुला सक्सेस मिळेल. तर मला ते त्या क्षणी त्या टेबलवर आठवलं. म्हटलं आपण हे कधी इम्प्लिमेंट केलं नाही आपल्यात, सो आय शुड गो फॉर दॅट. मग मी म्हटलं जाऊ दे काय येईल ते, डोकं दुखेल ते दुखेल. म्हटलं बसायचं 8 दिवस तरी बसेल. आणि मी ते वाचायला सुरुवात केली आणि मला त्यातून आमचं गाव उलगडायला सुरुवात झाली. आणि मग मला जो इंटरेस्ट क्रिएट झाला. आणि लकीली माझे नंतर आमच्या क्लासमधले काही होते मित्रमैत्रिणी, त्यांनी इन्सिस्ट केल्यामुळे मी MAला टीमोवीला ॲडमिशन घेतली. आणि तिथे आम्हाला सोशो इकॉनॉमी हिस्ट्री ऑफ मराठाचा असा जो सब्जेक्ट होता, तेव्हा मला कळलं की मी जे वाचतोय ना ती मला सगळी मराठ्यांची जी सिस्टीम होती ह्याची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, ती आमच्या सिलेबसमध्ये असल्यामुळे मग मला कागद जास्त चांगले समजायला लागले. आणि मग पुढे तो सगळा असा प्रवास झाला. सो आणि मी म्हटलं की ते बाजीराव, अर्थात एक गोष्ट तेवढीच खरी आहे की बाजीराव मस्तानी चित्रपटामध्ये दाखवले तसं इथेच बाजीरावचा नाही आहे. मी हे पण क्लिअर करतो. बट तेवढ्या पुरतं आपण संजय लीला भन्साळींना थँक्स म्हणूयात की जस्ट बिकॉज ऑफ हिम एक चांगला हिस्टोरियन असं म्हणूयात. हां, पण मी म्हटलं ना की ते दॅट वॉज माय डेस्टिनी. म्हणजे आय गॉट द आन्सर ऑफ माय क्वेश्चन की वाय आय एम बॉर्न ऑन दिस अर्थ. आणि ते आता 9 वर्षानंतर मी म्हणू शकतो की मी हेच करण्यासाठी जन्माला आलो आहे असं मला वाटतं. आणि ते जे तुम्ही म्हणलात गुरुचा तुमचा शब्द आठवला, तेव्हा आपलं असं असतं ना की वी आर जस्ट 1 स्टेप अवे फ्रॉम द सक्सेस. तर ते तेव्हा खरं तर पुश मिळणं गरजेचं असतं आणि तो मिळाला. मी त्या बाबतीत म्हणजे एक मुद्दाम सांगेन, मी खरं ते कुठे सांगत नाही पण या मुलाखतीत सांगेन. माझे गुरु म्हणजे दादा महाराज ताम्हणकर म्हणून होते. सो मला आत्ता ते आठवतंय की ते ना मी 95 to 2000 त्यांच्याकडे ते म्हणजे ते 84 एज असताना ते गेले. पण शेवटची काही वर्षामध्ये कधी कधी आजारी असायचे. सो मी त्यांच्या घरी रात्री झोपायला जायचो. सर ते ना कंटिन्युअसली काहीतरी मला ना काउन्सिलिंग करत राहायचं. मला माहीत नव्हतं ते काय, पण ते मला पुढे जाऊन आज पण मी ते फॉलो करतो. आणि ते मला त्याचे रिझल्ट्स मला ते उशिरा कळलं थोडंसं, कारण तेव्हा कॉलेजला असतो ना आपण. ते काय आम्ही कॉलेजच्या ह्याच्यात असायचो की इकडे आज हे करायचं, हे ते करायचं. सो पण ती गोष्टी म्हणजे मोठ्यांच्या गोष्टी का ऐकाव्यात ते जरा नंतर जाऊन कळतं. ते कुठेतरी जाऊन झिरपतं. आणि खरं तर असं म्हणतात की गुरु पाहिजेच. गुरुचं महत्व हे तुमच्या या उदाहरणामध्ये श्री गुरुसारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगी सिद्धी पावे. ते सो आहे गुरुकृपा ही केवलम असं आहे. सर तुमचा प्रवास खरंच भारावून टाकणार आहे आणि माझ्या मते प्रेक्षकांनाही तो भारावून टाकेल नक्कीच. सर आता आपण पुस्तकाकडे पुन्हा येऊया. पुस्तकामध्ये सर बरेच बारकावे आहेत, जसे किल्ल्यांसंबंधी आहेत, त्याच्या प्रशासनासंबंधी आहेत, त्याचबरोबर मग
फक्त हीच माहिती पुस्तकामध्ये आहे की काही इतर व्यवस्था, मग आर्थिक व्यवस्थाही असेल किंवा अगदी बांधकामांची व्यवस्था, बांधकामं कशी केली जायची, हे आम्हाला पुस्तकातनं वाचायला मिळेल का? एखादा किल्ला, एखादा समजा शत्रूकडून एखादा किल्ला घेतला तर त्याची बेसिकपासून सगळ्या गोष्टी तिथं वसवल्या जात असत. ओके, तर गडदुर्ग 1मध्ये त्याची थोडीशी जुजबी माहिती आली. गडदुर्ग भाग 2मध्ये अजून जास्त माहिती येईल. किल्ला नवीन जरी बांधला सपोज, तर त्याच्यावरती पहिले काय करतात, तर तिथे इमारती बांधल्या जातात. पहिले तर सदर बांधली जाते कचेरीचं, एक सरकारवाडा म्हणजे राजवाडा बांधला जातो आणि बेसिक तिथलं गडावरचं स्थानिक दैवत स्थापन केलं जातं. याचं उदाहरण म्हणजे सोनगिरी किल्ला मधल्या काळामध्ये, सोनगिरी म्हणजे पेण तालुक्यातला, मध्ये त्यावर माझा रिसर्च पण एक पब्लिश झाला. तो मध्ये 1739 नंतर कधीतरी ओस पडला आणि तो पुन्हा बाबूराव पासलकरांनी नव्यानं वसवला. बाबूराव पासलकर त्यावेळेसचे अवचितगड तालुक्याचे मामलेदार. त्यांनी पेशव्यांना कळवलं की इथे शामलांचे चोरटे, शामल म्हणजे हापशी, जे जंजिरेकर सिद्धी, त्यांच्या चोरट्यांचा उपद्रव होतो मुलखात आणि ते जाऊन त्या जंगलात लपायचे. मिरे डोंगरामध्ये, मिरे डोंगरात ते जंगल आहे सगळं आणि तिथे ते 2 किल्ले होते, सोनगिरी आणि रतनगड. सो ते किल्ले वसवण्याची आज्ञा झाली पाहिजे असं त्यांनी कळवलं आहे. आणि मग तो किल्ला पेशव्यांनी आज्ञा दिली. मग तो किल्ला पुन्हा नव्यानं, तर त्याचा जो गडगा असतो म्हणजे जी तटबंदीचा जो बेस असतो ना, तो सगळा तो पडला होता, ढासळला होता, तर पहिला तो बांधून घेतला. माचीवरती बाजारपेठ वसवण्याची व्यवस्था केली. बालेकिल्ल्यावरती सदर वसवली. देवी बसवली पहिले, तिचं नाव सोनगिरी देवी दिलं तिला. पुढे जाऊन सोनजाई येतं, तिचं पहिले छोटं मंदिर उभारलं. माचीवर आजूबाजूच्या गावातले जे व्यापारी होते त्यांना तिथं या तुम्ही पेठ वसवावी, कारण किल्ला म्हटल्यावर अनेक गोष्टी आल्या ना, पेठ बेसिक गोष्टी तुम्हाला मिळाल्या. तर त्यांच्या मागणीनुसार की इथे पाणी कुठे, पण मग माचीवर एक विहीर पाडायला घेतली त्यांनी. सो पाण्याचे सोर्सेस काय आहेत का ते बघितलं जातं. किल्ला वसवताना अनेक गोष्टी केल्या जातात. आता किल्ला वसवला त्यानंतर त्याचं खर्चाचं काय, कारण शिबंदी असते. शिबंदी म्हणजे तिथे जे काही सैनिक असतील, त्याच्यानंतर तिथला कारकून असेल, हवालदार असेल, हवालदार म्हणजे किल्लेदार, नंतर सबनीस, कारखानीस, ह्या सगळ्या लोकांचे पगार, मावळे असतील जे म्हणजे सैनिक असतील त्यांचे पगार, हे कोण देणार. तिथे लागणाऱ्या बेसिक गोष्टी जसं की लाकडं, जळाऊ लाकूड लागत असेल, पेंडा लागत असेल, ह्यासाठी मग काय करतात, तर किल्ल्याच्या घेऱ्यात किंवा त्याच्या आसपास त्या तर्फामध्ये जी गावं असतात तिथनं ती नेमणूक करून दिली जाते. दूध तुपाची सोय तिथून केली जाते की या गावातनं जो महसूल येणार आहे ते ही गोष्ट तिथं, कारण महसूल हा काय फक्त कॅशमध्ये नसतो, तो वस्तूंच्या स्वरूपात पण घेतला जात असे. सो या सगळ्या गोष्टी करून तरतूद केली जात असे. किंबहुना यू वोंट बिलीव्ह, शेत सनद म्हणून नावाचा एक प्रकार येतो. त्यामध्ये काही वेळेस त्यांना नक्त म्हणजे कॅश पगार असतो आणि काही वेळेस की इतर जर तुम्हाला धान्य वगैरेची जी तरतूद आहे ना, तर तुम्हाला एक शेत पण दिलं जातं सैनिकांना आणि ह्यांना शेतं दिली जायची आसपासच्या गावातली. हा तुकडा तुम्ही कसायचा, त्यातलं सर्टन अमाऊंट तुम्ही सरकारात भरायची, बाकी तुम्ही खायचा. त्याला शेत सनद हा एक प्रकार आहे. सो अशा प्रकारे ती किल्ल्यांची व्यवस्था केली जाते, कारण पगार तर द्यावे लागणार ना सगळ्यांचे. सो किल्ल्यांसाठी गावं नेमून दिली जातात की त्या गावातून येणारा महसूल आहे तो किल्ल्यासाठी, मग तो धान्य स्वरूपात असेल, कॅश स्वरूपात असेल. सो दिस इज व्हॉट द फोर्ट इज. फोर्ट म्हणजे जनरली आपण चित्रपटांमध्ये बघतो फक्त सैनिक उभे आहेत आणि मग काहीतरी लढाई होते, असं नाही आहे. किल्ल्याचं वर्षभराचं त्यांचं एक रुटीन आहे वर्षभराचं. किल्ल्यावर होणारे उत्सव, आता किल्ल्यावर मराठा कालखंडामध्ये कुठले कुठले उत्सव व्हायचे, तर आपण पाडव्यापासून सुरू करूयात. पाडव्याला पंचांग गुढ्या उभारल्या जायच्या आणि पंचांग श्रवण किंवा पंचांगाचं सांगण्यासाठी आसपासच्या गावातला एखादा जो ब्राह्मण असायचा, ज्याला जोशी म्हणतात. म्हणजे आता उदाहरणार्थ मी रायगडचं सांगतो. रायगडवरती पाचाडकर जोशी होते खाली, ते दरवर्षी यायचे आणि वरती शिवाजी महाराजांच्या तख्ताच्या इथे खाली बसून वर्षाचं नूतन संवत्सराचं पंचांग सांगायचे. मग त्याला दक्षिणा, त्याचं फळ, पंचांगाचं फळ सांगायचे, ती दक्षिणा दिली जायची. सो गुढीपाडवा असा आहे, रायगडावरती 3 ठिकाणी गुढी उभारली जायची. अर्थात ही नंतरची गोष्ट आहे, म्हणजे मी शिवकाळातला नाही सांगत आहे, पेशवे काळातलं सांगतोय. पण या कालखंडामध्ये फार काही मोठा हे नाही आहे, तो म्हणजे काही फार मोठा असा फरक नाही आहे. बेसिक गोष्टी त्या राहिल्या होत्या की शिरकाईची इथे एक होता, एक सदरेवर म्हणजे महाराजांच्या इथे उभारली जायची, आणि तिसरी मला वाटतं राजवाड्यामध्ये, शिवाजी महाराजांचं जो राजवाड्यात इथे, मग त्याला ती दक्षिणा 4 आणि दक्षिणा नारळ ठेवला जायचा. सो हे गुढीपाडवा असं झाला. गुढीचं जे आपण आपल्याकडे ते खातो ना, काय कडुलिंबाची पानं, आणि आपण ती खातो, मग ते जास्त कडू असतात ना, सो ती कडुलिंबाची पानं गुळ मिसळून खात होते हे लोक.
असं ते पण येतं त्याच्यामध्ये. मग हे मी तुम्हाला 200, 250, 300 वर्षापूर्वीचं सांगतो. म्हणजे ती आपल्याकडे परंपरागत गोष्टी आहेत. इतक्या बारीक नोंदी आहेत म्हणजे. गुढीपाडवा त्याच्या नंतर, पाडव्यानंतर बाकी मला वाटतं डायरेक्ट ह्याचा सण येतो. कधी कधी अक्षय तृतीयेचे पण काही उल्लेख येतात, अर्थात ते काही हे असतील. श्रावण मी सांगतो ना, नारळी पौर्णिमा एक येतो आणि त्याच्यानंतर जन्माष्टमी येते. श्रीकृष्ण जन्म साजरा केला जात होता 18व्या शतकात, शिवकाळात नव्हे, पण नंतर गणपती जवळपास सगळ्या किल्ल्यांवर गणपती बसवला जात होता. त्याला मृत्तिकेचा गणेश बसवला असा उल्लेख येतो, म्हणजे मातीचं गणपती करू. तो कसा रंगवायचा आहे तर त्याच्यासाठी हिंगूळ, हारताळ, नीळ असते ना, ज्याचं नीळ कशापासून बनवतात तर हड नावाची वनस्पती पाण्यात येते, त्याच्यापासून नीळ बनवतात. हां, म्हणजे देवगिरीवर सहस्त्रलिंग तळ्यातील हड ती काढण्याचा मक्ता दिला जायचा, टेंडर. हां, कारण ती नीळ कशासाठी लागायची तर पोती जी असायची ना त्याच्या तोंडाला मार्किंग करण्यासाठी रंग ती वापरले. आणि 18व्या शतकात वापरत होते ते, की मी आत्ताचं नाही सांगते, 18व्या शतकात सांगतो. सो त्या गोष्टी होत्या. तर ह्या गोष्टी शेंदूर वापरायचे रंगवायला, फुलांचे रंग, पळसाची फुलं. इवन रंगपंचमीला मला आठवतं आहे, रंगपंचमी पाडव्यानंतर नाही, ती फाल्गुन नदी, पण रंगपंचमीला पळसाच्या फुलांचे रंग बनवत होते. मग त्यानंतर गणपती झाल्यानंतर नवरात्र देवीचे, तर बहुतांश किल्ल्यांवर देवी आहेच आहे. तिचे नवरात्र 9 दिवस तिथे आसपासच्या गावातला एखादा गोंधळी असायचा, तो यायचा, तो 9 दिवस तिचा गोंधळ करणार. दसऱ्याला नवरात्र उठले की मग तिचं किल्ल्यावर फिरलं जायचं. काही किल्ल्यांवर नोंद येते की इथपासून इथपर्यंत सीमोल्लंघन केलं, मग तोफांचे बार उडवणं, मग बकरी दिली जायची, कारण ती म्हणजे तो शिरस्ता होता, तो देवीला होता, ती तोफांना दिली जायची दरवाजांपाशी. म्हणजे बऱ्याचशा किल्ल्यांवरती ते एडका बुरुज किंवा रेडका बुरुज ना, तर तिथे ते टोणगे किंवा तो एडका म्हणजे बकरं दिलं जायचं, ते तोफा बुरुजांची नावं येतात. सो तिथे तिथे दिलं जात होतं. सो अशा गोष्टी होत्या. हां, तसंच दिवाळीसुद्धा मोठ्या प्रमाणावर केली जाते ती. म्हणजे रायगडावरती बलिराज प्रतिपदेपासून दीपोत्सव केला जात होता. आणि काय म्हणतो त्याला, किल्ल्यावरच्या सगळ्या लोकांना अभ्यंग स्नानासाठी कोठी घराकडून तेल दिलं जात होतं. आणि त्यानंतर मग शिमगा, म्हणजे होळीचा सण जो आहे तो खूप मोठा होता. तर आणि बऱ्याच किल्ल्यांवर एक नाही अनेक होळ्या पेटवल्या. मला वाटतं देवगिरीवर 3 का 4 ठिकाणी होळ्या पेटवल्या जात होत्या. त्याची ठिकाणं पण आहेत, कारण देवगिरी खूपच मोठा किल्ला आहे, त्याचे 5 भाग आहेत. सो ते त्या कोटातल्या व्यक्तींसाठी मग ती तिथली होळी असं. सो असे ते सगळे सण व्हायचे. किल्ला एक वेगळं संस्था आहे, वेगळी संस्था, की जो एक अभ्यास करण्याचा, आणि तो आयुष्यभर न संपणार आहे. म्हणजे मी प्रत्येक किल्ल्याचं म्हणजे, आणि ते पण सुद्धा विभागानुसार, म्हणजे किल्ल्यांवर भूतांचे वगैरे पण उल्लेख आहे. म्हणजे आता त्याच्या अनुषंगाने तुम्हीच प्रश्न विचारा, मग आपण बोलूयात. सणांचा खरं तर सर मी उल्लेख करणारच होते, पण तो कव्हर झाला आहे. पण तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात, म्हणजे देवीचा उत्सव म्हणा, नवरात्र, हे जेव्हा सांगत होतात तेव्हा मला हे बघितलं आहे मी तुमच्या पुस्तकात, की देवीचे दागिने, नंतर गडावर असलेली शस्त्र, म्हणजे अगदी छोटे छोटे उल्लेख आहेत, की छत्र, चामरं, देवीचे दागदागिने, हत्यारं, शस्त्र. इतकंच कशाला, तुम्ही ज्यांचे उल्लेख केलेत की लोक ठेवायला लागतात गडावर, तर त्यांचे पगार, त्याचे सुद्धा उल्लेख आहेत. तर त्याच्याबद्दल आम्हाला जरा सांगा ना, खूप इंटरेस्टिंग आहे. का तुळजापूर भवानीची जी यादी आहे ती मी प्रकाशित केलेली आहे, ती गडदुर्ग खंड 1 मध्ये. त्यातले बरेचसे दागिने हे शिवकाळापासून होते, कारण तो महाराजांचाच गड, तो त्यांचे कुलस्वामीने त्यांचं जे स्फटिक शिवलिंग होतं महाराजांच्या पूजेतलं, त्याच्यावर एक नाग होता सोन्याचा, आणि त्याची डोळे आहेत ते माणकांचे होते. सो त्याचं वजन काय, त्याची कॉस्टिंग काय, किती आहेत. देवीच्या माळा मी तुम्ही वाचलं असेल की ते इतकं काय होतं की ते सांगणे, म्हणजे मला असं वाटतं बिन लाखेचे, म्हणजे प्युअर सोन्याचे 1200 तोळेच्या वर दागिने होते. आणि लाख भरू म्हणजे लाखेसहितचे ते वेगळे, चांदीचे वेगळे, रत्नजडीत अजून वेगळे. हे म्हणजे ते काउंटलेस आहे, ज्यांची किंमत आज तुम्ही नाही लावू शकत, एवढं आहे ते. इवन तशीच मी जेजुरीच्या खंडोबाची यादी पण प्रकाशित केली पेशवेकालीन जेजुरीमध्ये, खंडोबा आणि म्हाळसाईचे दागिने. सो त्यातसुद्धा ते रत्नजडीत दागिन्यांचं, म्हणजे ते वाचल्यानंतर असं की अरे काय वैभव होतं आपल्याकडे. 18व्या शतकापर्यंत ते वैभव होतंच, आणि ते मजेशीर आहे. म्हणजे इवन तुळजापूर प्रतापगड भवानी जी आहे, तर प्रतापगडच्या प्रशासनाचे 2 विभाग आहेत. ते जर बारकाईने कागद वाचले तर कळतं
की किल्ल्याचा हवालदार वेगळा आहे आणि म्हणजे भवानी देवीचा हवालदार वेगळा आहे. तिचं पेशवा वेगळा आहे इकडं, तिला प्रॉपर पेशवा वगैरे नेमलेला आहे देवीला. हा, कारण ती महाराजांची कुलस्वामिनी आहे. कारण ती गंडकी शिळेतली जी आणली आहे, गंडकी शिळेपासून बनवली आहे. गोमाजी पानसंबळ, ते नंतर पानसार म्हणतो आपण त्याला, जुन्नरचे पानसर आहे त्याला, त्यांनी जाऊन ती आणलेली आहे आणि त्यांनी तिकडून बनवून आणली आणि मग ती स्थापन केलेली ती मूर्ती आहे. सो ते त्या पद्धतीनं झालेलं आहे. म्हणजे ती महाराजांनी ती व्यवस्था पण, शिवाजी महाराजांनी देवीची सेपरेटच व्यवस्था लावलेली आहे आणि ती नंतर पण होती, 18व्या शतकापर्यंत पण होती ती. हे महत्त्वाचं आहे सर्वात. हां, म्हणजे ती तशीच होती की देवीचा जो किल्लेदार आहे तो वेगळा आहे, तिचे बालदार चोपदार वेगळे आहेत, तिची पालखी ती दर पौर्णिमेला निघायची तुळजापूरच्या देवीची. आणि अनेक गोष्टी, ती देवी नवसाला पावायचे त्याचे अनेक दाखलेत की कोणाचे डोळे बरे होत नसतील तर तिला नवस बोललेत की तुला चांदीचे डोळे व्हाईन. तिथला जो सुभेदार होता सुभ्याचा, त्याच्या काहीतरी डोळ्याची त्याला व्यथा होती, डोळे दुखत होते काहीतरी समथिंग व्हॉटएव्हर, तर त्याच्या डोळे दुखायचे बंद झाले, त्यांनी चांदीचे डोळे व्हायलेत, काहींनी सोन्याचे व्हायलेत. तिला सातारकर छत्रपतींकडून, कोल्हापूरकर छत्रपतींकडून दरवर्षी दसऱ्याची मानाची वस्त्र यायची, नंतर पुण्याकडून पेशव्यांकडून जायची. ते खूप जागरूक ठिकाण असल्याचं डॉक्युमेंट सांगतात. म्हणजे हा अर्थात ज्याचा पर्सनल श्रद्धेचा विषय पण आहे. ती प्रतापगड भवानी आहे ते आणि चांगलं आहे, ते खूप गोष्टी आहेत त्याच्यात. कारण त्याचा भरपूर तपशील तर आहेच पुस्तकात. आणि मी म्हटलं ना, काही काही असे आकडेही असे आहेत, म्हणजे पगारांबद्दल मी म्हटलं, ते लिहायची पद्धत देखील त्याला ज्याला आम्ही काय म्हणतो ना, रुपये आणि पैसे त्याच्यात येतं. मोडीतले हिशोबाचे कागद कधी कळतात ते जेव्हा तुम्हाला ती कॉन्सेप्ट क्लिअर होईल की रुपये कशाला म्हणतात. म्हणजे 3 पैसे म्हणजे 1 पै, 3 पै म्हणजे 1 पैसा, 4 पैसे म्हणजे 1 आणा, 16 आणे म्हणजे 1 रुपया. मग तेच पैशात केलं की 64. ते गणित जरा गडबडतात बरेच लोक. पण मग सगळं होणं हे शिवाजी महाराजांच्या काळातलंच चरण आहे. तिथपासूनच आहे. रुये म्हणजेच रुपये. ते जे मांडणी आहे ना ती समजली पाहिजे, किंवा खंडी म्हण शेर पाहिली शेर हे पण समजलं आहे. तर ते मजेशीर आहे. अर्थात तो म्हणजे ना भाग थोडासा, मला कधी कधी आमचे सर मला म्हणतात की तुमचं काहीतरी मार्क्सिझमचं राहिलं आहे काम. सो तुमचं काम काहीतरी मे बी, मला काही गोष्टी खूप इझिली समजल्या, आय डोंट नो व्हाय, पण त्या आल्या. म्हणजे खरं तर माझं काहीही मला तुम्ही बीजगणित जे आपल्याकडे पाठ्यपुस्तकात असायचं ना, तर 9वीपर्यंत मी प्रमोटेडच होतो गणितात. मी कधीच पास नाही झालो. मला गणित नाही ते कळत नाही, मला ते गणित नाही आजही कळत नाही. मग ते काय असतं, ए आणि त्याच्या शेजारी इंटू ब्रॅकेट परत B² वगैरे, हे मला स्टील आय हॅवंट अंडरस्टूड. मला ते आजही कुणी सांगायला गेलं तर माझं डोकंच भणभणायला सुरुवात होते. तर 9वीपर्यंत मी प्रमोटेड होतो. 10वीला मला वाटतं त्यावेळेस 150 मार्कांची परीक्षा असायची, 75 बीजगणित आणि 75 भूमिती. मला दोन्ही मिळून 69. ते म्हणजे थँक्स टू ते बर्गे सर म्हणून त्यांचा क्लास मला मिळाला. त्याच्यात त्यांनी काहीतरी जी रेग्युलर शाळेत जे शिकवायचे ना, जी पद्धत गणितं सोडवायची ती सोडून वेगळी शिकवली होती, ती आता मी विसरलो. आणि भूमितीत मला बऱ्यापैकी जास्त मार्क, त्यामुळेच मी पास झालो. नाही तर आय थिंक मला नाही वाटत बीजगणितात मला एवढे मार्क्स मिळालेत. ते मी चुकून ते झालो पास 10वीला. खरं 9वीपर्यंत मी आय वॉज प्रमोटेड इन, म्हणजे फायनलला पण मला ते मी फेल व्हायचो तर तिथे प्लस करून द्यायचं ते मार्क्स आणि मी पुढे टाकायचे पुढच्या वर्गात. मला गणित आजही कळत नाही ते, पण हे गणित विचाराल तर मला कळतं. मला माहीत नाही का ते, पण ते कळतं मला. तेच मी म्हणणार होते की त्या अभ्यासाचा आणि ह्याचा काहीच कारण हे तुमचं जे तुम्ही क्षेत्र निवडलेलं आहे त्याच्यात तुम्हाला इतकं ज्ञान आहे आणि ते इट वॉज डेस्टाईन टू हॅपन, जसं तुम्ही परमेश्वर. हां, मी एक काय असतं ना, मी म्हटलं ना की एखादी गोष्ट आता समटाईम्स आय थिंक अबाउट इट की असं का, तर मला जुन्या अशा खंडर झालेल्या गोष्टींमध्ये तिथं जाऊन तासनतास एकटं बसायला आवडतं. माझं पुस्तक मे बी तुम्ही वाचले असतील पुस्तकं, तर त्याच्यामध्ये माझ्या लिखाणात ते येतं. असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे, माझ्या वाचकांनी, की तुम्ही त्या एरामध्ये घेऊन जाता. त्याचं कारण मीच त्या एरात जातो वाचताना, कारण ते वाचताना मला ते व्हिज्युअलाइज होतं ही गोष्ट. ते आपोआप मे बी त्यामुळे ती लिखाणात येते माझ्या. जेजुरीचं माझं पुस्तक प्रकाशित झालं, मला जरा धाकधूक होती, बिकॉज दॅट वॉज माय फर्स्ट बुक आणि ते पण रिसर्च बुक होतं. त्याला पुरस्कार पण 4-5 मिळाले. आणि तर माझा एक मित्र आहे, तो उत्तम वाचक आहे, तर तो प्रकाशनाला आला होता, त्याने पुस्तक घेतलं. सकाळी 7 वाजता मला फोन त्याचा
अरे मी तुझं पुस्तक रात्रभरात वाचून काढलं. म्हटलं अरे कसं वाटलं रे? तर मी असं क्युरियोसिटी होती. तर ही सेड तू असं बोटाला धरून मला ती 18व्या शतकातली जेजुरी फिरवत होतास. म्हटलं हा चला, असं मला हुश वाटलं जरा. म्हटलं बरं झालं. म्हटलं म्हणजे ती जे काही, मग मला लक्षात आलं की नाही, मला भूतकाळात रमायला आवडतं. असं मला एकंदरीत माझं एक आपल्या मनाची एक ठेवण असते प्रत्येकाची बघा. सो मला भूतकाळ, अर्थात मी वाईट भूतकाळात नाही रमत, मी चांगल्या भूतकाळात रमतो. कारण प्रत्येकाचा भूतकाळ हा चांगला वाईट असतो. म्हणजे आता कॉलेज डेजमध्ये खूप आम्ही मजा केली. कॉलेज डेज म्हणजे ते वेगळे असतात. कॉलेजमध्ये तुम्ही खूप गोष्टी केलेल्या असतात, प्रत्येकाने केलेल्या असतात. पण मी ना कधी कधी त्यात चांगल्या आणि वाईट पण गोष्टी झाल्या त्या, ज्या खूप लाँग टर्म लक्षात राहिल्या. पण नंतर एका पॉईंटला मी असं आलो की म्हटलं मी वाईट दिवस आठवून का दुःखी होऊ. म्हणजे मागचा, जसं आपण मागचा अध्याय वाचायचा नसतो परत, तर मी ती गोष्ट एक मला शिकवली त्या गोष्टीत, जे वाईट आहे ना ते फाडून टाकायचं आणि जस्ट मूव्ह ऑन, पुढे व्हा तुम्ही. म्हणजे ते एक त्यासाठी थँक्स टू गॉड की एक आध्यात्मिक जी बैठक किंवा आध्यात्मिक एक आशीर्वाद म्हणूयात, मी काही एवढं बैठक वगैरे नाही, पण उपासना असते, वाचन असतं. मला सत्पुरुषांची चरित्र वाचायला खूप आवडतं. मी खूप वेगवेगळ्या सत्पुरुषांची चरित्र वाचलीत, म्हणजे 19व्या-20व्या शतकात झाले. ते वाचल्यानंतर मी प्रत्येक चरित्रातून काहीतरी एक गोष्ट शिकलो की, आणि की एक आपल्या माझ्यामध्ये स्वतःत एक सुधारणा छोटीशी होत गेली असं मला वाटतं. आणि मला लक्षात आलं की जीवन थांबणार नाही आहे कधीच. सो यू हॅव टू मूव्ह ऑन. तुम्ही अडकलात की अडकलात, त्यातलं चांगलं ना ते जरूर हे व्हावं. अशा गोष्टी असतात आपल्या लाईफमध्ये. खूप लोक असे भेटतात. मी अगदी रिसेंटमधलं सांगतो. मी लास्ट इयर म्हणजे आय वॉज कोलॅप्स्ड. म्हणजे ना आय हॅव टू अगेन गो टू माय काउन्सिलर. माझ्या काउन्सिलरकडे मला जावं लागलं आणि मला ते सेशन्स घ्यावे लागले. पण असं झालं मी काही गोष्टी घडल्या माझ्या लाईफमध्ये, पण मी परत कमबॅक केला. कारण मला ती गोष्ट एका पॉईंटनंतर माझ्या माइंडनी ते सेट केलेलं आहे की आता ते जे झालं आहे ना ते काय मला पुढं जायचं आहे. आणि मला इतिहासाने काय शिकवलं ना, शिवाजी महाराजांकडे मी फार त्या ह्यानी बघतो. शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत, त्यांच्या चरित्रातून आपण काय शिकावं की वन्स यू आर ऑन अ बॅटल फील्ड ना, तुम्ही बॅकआउट नाही केलं. बाय हुक और बाय क्रूक तुम्हाला ती गोष्ट मिळवायचीच आहे आणि पुढे जायचं आहे. सो त्या ह्यानी करतो मी. माहीत नाही ते कितपत सक्सेस होतं आहे, पण होतं. सक्सेस नक्कीच होतं. कारण तुम्ही म्हणलात बोलताना की भूतकाळात रमतो, तुम्ही तसं जर रमत नसतात तर आज आम्हाला एवढी माहिती मिळाली. आणि ज्या पद्धतीने तुमच्या मित्रांनी पण तुम्हाला सांगितलं की तुम्ही बोटाला धरून ते आम्ही अनुभवतोय, कारण तुमची सांगण्याची शैली पण तशीच आहे. उभं राहतं सगळं डोळ्यासमोर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. याचं प्रशासन, त्याचा पण मला वाटतं तू तेच विचारणार होतास की. आता तुम्ही प्रशासनावरती मगाशी थोडंसं सांगितलं, पण मला असं वाटतं जरा थोडं अजून काही डिटेल तुम्ही सांगू शकता का. आणि मला विशेष जाणून घ्यायचं आहे, इव्हन प्रेक्षकांना पण जाणून घ्यायचं आहे की रायगड, राजगड आणि प्रतापगड हे 3 महत्त्वाचे किल्ले आहेत महाराजांचे. तर या तिघाही किल्ल्यांच्या प्रशासनामध्ये काही फरक होता का. नाही, किल्ल्यांचं प्रशासन सेम असतं. जो सुभा असतो म्हणजे ज्या प्रांतात तो किल्ला आहे, किल्ल्याचा किल्लेदार एक आहे मुख्य, बरोबर आहे, कारखानीस आहे, सबनीस आहे. किल्ल्याची व्यवस्था म्हणजे तिथलं प्रशासनाचा मुख्य हा किल्लेदार आहे, बरोबर. जसं गावचा पाटील असतो तसा किल्लेदार आहे. बट ही इज आन्सरेबल टू सुभेदार. प्रांताचा सुभेदार असतो. थोडक्यात तेव्हा लोक MBA शिकले नव्हते, पण सगळ्या हायरार्कीज ठरलेल्या होत्या. सिस्टीम आहे ना, सिस्टीम खूप इंटरेस्टिंग आहे. प्रशासक म्हणजे केंद्रीय प्रशासन. मी सांगू का, सोशल मीडियावर फार इतिहासकार झालेत. त्यांनी ना किमान MA इतिहास करावा, म्हणजे मग त्यांना कळेल की आपण कुठे उभे आहोत. काय होतंय माहिती, मी कोणावर टीका नाही करत, मला आवडतही नाही ते, कारण आय ऑलवेज कम्पीट विथ मायसेल्फ ओनली. मला मागच्या पुस्तकापेक्षा पुढचं पुस्तक किती बेटर होईल आणि मी मागचं जे संशोधन केले त्याच्यापेक्षा मी अजून चांगलं संशोधन करून इतिहासात काय भर टाकतोय हा माझा फोकस असतो. पण होतं काय माहिती का, इतकं काय काय चाललं आहे ना सोशल मीडियावरती, आणि दुर्दैव आहे की आम्हाला पण राहावं लागतं त्याच्यावरती. बिकॉज जर मी केलेलं रिसर्च लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर मला या गोष्टींमधून जावं लागतं. सो पण प्रॉब्लेम एवढाच येतो की थोडंसं अकॅडमिकमधलं एक MA इतिहास जरी केला किंवा BA हिस्ट्री जरी केला ना तर ते जरा थोडंसं सपोर्टिव्ह ठरतं. प्रश्न असा आहे की केंद्रीय प्रशासन शिवाजी महाराजांचं म्हणजे अष्टप्रधान मंडळ, प्रांतिक प्रशासन म्हणजे सुभ्यावरचं प्रशासन, त्याचे मेन सुभेदार असतो, आणि तिथले जे देशमुख देशपांडे हे प्रांताधिकारी आहेत ते प्रांताच्या, आणि त्यांना आन्सरेबल त्या प्रांतात येणारी सगळी गावं,
प्रांतात तर्फा असतात, तर्फातली गावं असतात. प्रत्येक गावात पाटील, जोशी कुलकर्णी, चौगुला आणि इतर जे वतनदार आहेत परंपरागत, त्यांची कामं काय आहेत ही समजून घेतलं. कारण गाव खेडं हा तुमच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. जोपर्यंत तुम्हाला मराठा कालखंडातलं गाव समजत नाही तोपर्यंत तुम्हाला मराठा कालखंडच समजत नाही. शेती व्यवस्था काय होती, ज्याला काय म्हणतो आपण, बागायती जमीन कुठली, जिरायती कुठली, खराबा कुठली, जमिनींचे प्रकार आहेत, महसूल त्यानुसार लागू केला जात होता. कोणाला किती टॅक्स होता त्याच्या टॅक्सेशन सिस्टीम पण बघितल्या पाहिजेत. सगळ्यांना टॅक्स होते, थोडे थोडे टॅक्स यू हॅव टू पे. घरपट्टी म्हणजे काय, उमरापट्टी म्हणजेच घरपट्टी. उमरापट्टी, काही कागदातून उबरापट्टी येतो. उबरा म्हणजे उमरा, किती उमरे आहेत घरात, आळुते किती आहेत, बळुते किती आहेत, अडाणी किती आहेत, शेतीवाले किती आहेत. आता मी एक महत्त्वाचा येतो, आपण काय म्हणतो गावाकडनं एखाद्या व्यक्तीला तो अडाणीच आहे, बरोबर ना. गावखेड्यामध्ये नाही, कागदपत्र काय सांगतात ते सांगतो. आता गावखेड्यात जो शेती किंवा त्याच्याशी संबंधित व्यवसाय नाही करत तो अडाणी धरला जात होता. अडाणकुळं किती आहेत, अडाणकुळं म्हणजे कुटुंब की जे शेतीवाले नाही आहेत ते अडाणी आहेत त्यांच्या दृष्टीनं, आपण त्यांना अडाणी म्हणतोय आता. सो परंपरागत ते शब्द होते तिथे. तर आणि प्रत्येकाचा एक स्वतःची हे होती, काय म्हणतो त्याला आपण, जबाबदारी होती, सामाजिक जबाबदारी. तर एकाने जरी ती जबाबदारी बॅकआउट झाला तरी मग पूर्ण गावगाडाच कोलॅप्स होत होता. सो प्रत्येकाचं महत्त्व होतं. ही जशी गावातली सिस्टीम आहे सेम किल्ल्यावर आहे. किल्ल्यावर पोतदार यायचा. पोतदार, आता एक गंमत सांगतो. पोतदार म्हणजे जो किल्ल्यावरची करन्सी जी आहे ती खरी खोटी काय आहे मोजून देण्याचं काम, पारखणं ज्याला म्हणतो, तर तो मोस्टली सोनारच असायचा. तो आसपासच्या किंवा कुठल्या तरी गावातला यायचा. ते हा किल्ला आहे. किल्ला मी परत म्हणतोय, किल्ला म्हणजे फक्त लढाई नाही, लढाईचे खर्च आहेत. म्हणजे मला देवगिरीची लढाई सापडली खर्चाच्या कागदातून सापडली. त्या लढाई खर्च म्हणून तो खर्च येतो, त्याच्यात तो मला बंचच सापडला. कुठल्या दिवशी काय घडलं, राजाराम बाबूराव जो निजामाचा सरदार होता तो 10,000 फौज घेऊन या दिवशी आला, त्याने किल्ल्याला वेढा टाकला. मग या दिवशी इतके अग्निबाण मराठ्यांनी टाकले, इतके तोफगोळे वापरले, इतक्या बंदुकीच्या गोळ्या, एवढी त्याला दारू आणि तेवढ्या त्यांना ते दगडी म्हणजे ज्या गोळ्या असं किंवा छर्रे म्हणत आपण ते दिले गेले. मग या दिवशी 17 लोक बाहेर गेली, त्यांनी लढाई केली, त्यांनी किती दारुगोळा वापरला ते. सो हे अभ्यासायचं आहे, हे अभ्यासणं गरजेचं आहे मायक्रो लेवलला. नाव द टाईम हॅज कम की जिथे अभ्यासकांनी मायक्रो लेवलला जाऊन काम करणं गरजेचं आहे. पूर्वीच्या अनेक महान इतिहासकारांनी, ज्येष्ठ म्हणजे इतिहासाचार्य वि क राजवाडेंपासून ते डॉक्टर ग खरेंपर्यंत खूप आहेत. वासुदेव शास्त्री खरे, दत्तवामन पोद्दार, जी नावं ती न संपणारी नावं आहेत, खूप आहेत. आणि तुमचे हे काय त्यांचं नाव, सरदेसाई. सो यांनी काय केलं, पहिलं तो बेसिक सगळा इतिहास कालगणने म्हणजे क्रमानुसार मांडलेला आहे किंवा त्याच्यावर इतकं मोठं काम केलं आहे. आता अभ्यासकांनी मायक्रो लेवलला जाऊन काम करण्याची गरज आहे. जसं रायगडवर पुस्तकं, आता मी जसं म्हटलं रायगड माझं येते नेक्स्ट बुक, त्याच्यामध्ये आवळसकर आणि शन्ना जोशींनी काम केलं आहे. पण आता मी त्यांना कसं होतं, ह्या लोकांसमोर खूप व्याप होता मोठा हे सगळ्याच इथे, की यांना काय मांडू, म्हणजे त्यांना मेनली ते क्रमवारीत मांडायचं होतं. तर आता नाव मला असं वाटतं दिस इज आवर ड्युटी. तर त्यामुळे आता मी रायगडचं जे बरंच काम होतं आणि जे 92 रुमाल होते ते आता माझे त्याच्यावर काम करून त्याचं वेगळंच पुस्तक येतं. रायगडच्या शिवकालीन अनेक वास्तू आहेत त्या त्याच्यामध्ये लोकेट होणार आहेत आताच्या पुस्तकात, त्याचे नकाशे बनतील. सो दिस इज हे. आणि पुणे पुरालेखकारातलं रायगडचं काम संपून जाईल आता नाही, म्हणजे ह्याच्या पुढे कोणाला तिथे जाऊन करायची आवश्यकता पडणार नाही. या लेवलला मी काम करतो, त्यांना माझ्या पुस्तकात सगळं मिळून जाईल. असं माझ्या नाही आहे, आपण म्हणूयात, पण एक परमेश्वराची कृपा की रायगडची सेवा करण्याची संधी मिळते. सो मला हे ॲट द एंड ऑफ द म्हणजे काय म्हणतो ना त्याला, आन्सर इज दॅट की किल्ल्याचं प्रशासन अभ्यासावं, त्यासाठी कागदच अभ्यासावेत किंवा चांगली जी त्याच्यावर आधारित पुस्तकं आहेत तीच अभ्यासावेत. किल्ला खूप मजेशीर आहे. किल्ला जेव्हा मी वाचतो तर किल्ला तुम्हाला डोळ्यासमोर ते उभं करतो जेव्हा कागद वाचतो. म्हणजे आता मजा सांगतो, रायगडची एक नोंद आहे, खूप इंटरेस्टिंग आहे ती नोंद. नाना फडणवीस रायगडवर गेले होते आणि नंतर ते परत आल्यानंतर पण त्यांचं सगळं सामान तिथे रायगडच्या विवेक सभेच्या जामदारखान्यात होतं. जामदारखाना म्हणजे वस्त्र वगैरे जिथं ठेवतात. तर ते पुण्याला परत पाठवायचं होतं.
पण ते मोजदात करून, कारण नेलं किती त्याची पण लिहिलेलं असतं, मग जाताना तेवढंच आहे का काय खर्च झाले काय हे झालं. सो त्यांनी ते मोजलं, तर तो लिहितो कारकून, विवेक सभेत अंधार फार, सबब दिवस रात्र ड्युटी लावून मोजले. आणि ते किती दिवस लागले मोजायला? 1 महिना 24 दिवस. आता बाबाचं किती सामान असेल. नाना उगाच नवकोट नाना नाही म्हणत त्याला, नवकोट नारायण म्हणायचे नाना फडणीस. ओके. सो ते सगळं काउंट करून मग पुण्याकडे पाठवलं. सो हे जे आहे ना, हे मजा आहे. आता याच्यात 3 गोष्टी मला हायलाईट झाल्या. तर विवेक सभेचा जामदारखाना हा अंधारा होता. एवढं सामान तिथे 1 महिना 24 दिवस लागले, एवढं मोठं सामान त्याच्यात बसलं म्हणजे त्याची क्षमता पण केवढी होती. नंतर आता विवेक सभेचं लोकेशन पण मला मिळालं, एक्झॅक्ट कुठे होती विवेक सभा, जी आज तिथं वेगळं समजलं जातं. ते राजवाडा कसा होता शिवाजी महाराजांच्या काळातला, तो नंतर पेशवे कालखंडात पण बऱ्यापैकी तसंच होता. ह्या नोंदी पेशवे काळातल्या, पण ते हायलाईट करतं आहे की चौसोपी राजवाडा होता, 4ही बाजूला सोपे होते आणि तो दुमजली होता. खूप गोष्टी आहेत रायगड संदर्भात, असं अनेक किल्ल्यांचं सापडतं. सो त्यातलं मी आता पहिल्या भागात ते घेतले. पण आता मला असं वाटतं काय ना, जसे जसे कागद वाचत जातो तसं तसं माझ्यातला अभ्यासक पण प्रगल्भ होत जातो. सो आता जो सेकंड पार्ट येईल किंवा रायगड येईल तर ते एकदमच वेगळं असेल. म्हणजे तुम्ही जे वाचलं त्याच्यापेक्षा एकदम वेगळं आणि खूप जास्त चांगलं डिटेलमध्ये असेल. एक तुम्ही बोलत असताना त्याच अनुषंगाने आत्ताच मला सुचला तो प्रश्न, असं ठरवलं नव्हतं काही, पण जेव्हा किल्ल्यांचा दुर्गांचा अभ्यास तुम्ही करत असता, स्पेसिफिकली आत्ता रायगडावर तुम्ही ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याबद्दल जर विचार केला तर रायगड म्हणा, राजगड म्हणा, प्रतापगड म्हणा, महत्त्वाचे किल्ले. तर जेव्हा आपण त्याच्यात पूर्ण पॅशनेटली म्हणजे आपलं सगळं ओतून काम करत असतो, कनेक्ट होतो आपण संपूर्णपणे, बाकी कसलंही भान राहत नाही, तेव्हा असे काही विशेष अनुभव तुम्हाला आलेले आहेत का? एखादा अभ्यास करतानाचा स्पेसिफिक अनुभव की इंट्युटिव्ह काहीतरी आपल्याला जाणवतं? तसं आलंय नाही, असे आलेत अनुभव खूप. मग मला अशी इच्छा होती कायम रायगड संदर्भात काहीतरी एखादी चांगली गोष्ट असं मनातून वाटायचं मला खूप, रायगडची सेवा घडावी. अगदी क्लिअर सांगतो मी, आय ऑलवेज थिंक दॅट की माझा हा थॉट आज पण आहे आणि तो पहिल्यापासून आहे की मी जे काही कागद अभ्यासतोय सो ही मराठा हिस्ट्रीची सेवा करतोय मी. आणि मी मानतो की हे सगळेच माझे पूर्वज होते. हे फक्त माझेच पूर्वज आहेत असं तसं नाही आहे, ते सगळे आपले पूर्वज आहेत. आणि परमेश्वरांनी जर माझी निवड किंवा मला जी काही सरस्वतीची कृपा थोडी बौद्ध केली आहे, मला ते समजते आणि ते मला मांडायचं आहे, हे जर केलेलं असेल तर ते मी कसं मांडलं पाहिजे. तर म्हणजे कसं मांडल्यापेक्षा मी ते काय म्हणतो त्याला इथून बाय हार्ट करत असतो ते, की माझं कर्तव्य पूर्तता करतोय असं माझं त्याच्यामागचं इंटेन्शन असतं किंवा ते एक थॉट असतो. सो मला असं नेहमी वाटायचं रायगडविषयी मला काहीतरी असं मिळालं जे आजपर्यंत कोणाला माहिती नाही. आणि मला तो नुकताच कागद मिळाला की ते वाडेश्वराचं मंदिरच कुशावर होतं, तळ्यावर होतं, जे आता जगदीश्वरला वाडेश्वर समजतात. सो ते एकदम दोन्ही गोष्टी, ही दोन्ही मंदिरं वेगळी आहेत असं तो गोष्ट ती मिळाली. सो ह्या गोष्टी होतात, मनापासून केलं की होतात. कागद बोलतात. म्हणजे मी हे बोलतो माझ्या स्टुडंट्सना, म्हणजे मी मोडीचे क्लास घेतले त्यांना, की तुम्ही त्याला समर्पण किंवा समर्पक भावनेनं त्याच्याकडे गेलात तर कागद असे चालत येतात. म्हणजे असे खूप कागद आलेत माझ्याकडे. सदाशिवराव भाऊंचा शिक्का आला, नानांचा आला, नारायणरावांचा आला, अनेक कागद आले, शिवाजी महाराजांचं पत्र, ते स्वतःहून येतात असे. मी शोधायला काहीतरी जातो वेगळं आणि वेगळंच येतं माझ्या हातात एकदम काहीतरी. आत्ताही असे खूप कागद माझ्या हातात आलेत की जे माहिती नव्हते लोकांना. सो मी हे खूप वेळा अनुभवलं आहे. पण मी जसं मगाशी म्हटलं की सदाशिवराव भाऊंचं चरित्र लिहायला गेलो, पण देवगिरीचा तो इथेच बाहेर यायचा होता 17 वर्षांचा, तो आला. तो हे एक नाही, ते खूप वेळा झाले माझ्या बाबतीत. सो मी म्हणून असं मला वाटतं की आय एम नॉट डुईंग म्हणजे किंवा आय एम नॉट रिसर्चिंग किंवा मी हे काम नाही करत आहे. आय एम ऑपरेटिंग बाय समबडी, म्हणजे आय एम ऑपरेटेड बाय समबडी किंवा मी एका अज्ञात शक्तीकडनं मी ऑपरेट केला जातोय का काय असं कधी कधी मला फील येत होतं. त्याचं कागद तुम्हाला खेचून घेतात. हां, कागद बोलतात. म्हणजे आपण म्हणूया महाराजांचा आशीर्वाद. हो, अगदी हे आहे परमेश्वराचा आशीर्वाद, तो आशीर्वादच मानतो मी. सर, आता तुम्ही प्रशासनाबद्दल बोललात आणि मगाशी तुम्ही देवगिरीच्या लढाईचा पण उल्लेख केला, पण त्या लढाई व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला अशा अप्रकाशित ज्या लढाईंची उल्लेख तुम्हाला सापडले का?
मी किंवा किंवा मी अजून एक प्रश्न त्याला ॲड करेल की काही वेळेला काय होतं ना, लोकांना असं वाटतं की लढाई म्हणजे किल्ल्यावरती जाऊन तलवारबाजी होते, पण तसं खरंच होतं का हो? नाही, तलवारबाजी होते पण मोर्चे लावले जातात ना. कधी कधी ती लढाई 7-7 दिवस चालते. म्हणजे मलंगडची लढाई आहे ती 1780ची, इसवी सन 1780ची. तर ते तिथे एक बहिर्जी नाईक पवार म्हणून होते. हे नंतरच्या काळातले, जे मूळ ते बहिर्जी नाईक शिवकाळातले वेगळे. सो ते बहिर्जी नाईक पवार सरनोबत होता तो. आणि इंग्रजांनी त्याचं वृत्तांत बऱ्यापैकी प्रकाशित आहे, पण तिथे इन डिटेल काय घडलं होतं हे नव्हतं प्रकाशित. ते मला सापडलं की पीरमाचीवरून इंग्रजांचं एक साधारण 500-700 इंग्रज होते. त्यातले काही जण वर चढायला लागले वरच्या माचीवर. तर तिथे चढताना बहिर्जी नाईकने ते बघितलं आणि तो एकटाच पुढे गेला आणि त्यांनी मोठे मोठे धोंडे घेतले आणि ते इंग्रजांवर टाकले. तर ते कड्यावरनं 300 इंग्रज खाली कोसळलेत आणि जखमी झालेले आहेत. काही लोक मेलेसुद्धा. सो त्याच्यामुळे ते लढाईचं पारडं फिरलं आहे. म्हणजे असं डॉक्युमेंटमध्ये झालं आहे म्हणून की लढाई त्यामुळं आपण किल्ला वाचला आणि इंग्रज माघार घेऊन परत गेले. सो अशा खूप गोष्टी असतात. पण 7 दिवस आधी मोर्चे लावून बसले होते हे लोक. भर पाऊस पडतोय, श्रावण महिन्यातली येते, धो पाऊस पडतोय. म्हणजे त्याचा उल्लेख आहे कागदपत्रांमध्ये की धो पाऊस पडतोय. त्यांना खायला काही नव्हतं म्हणून आसपासच्या परिसरातून दुसऱ्या मार्गाने त्यांना भाकऱ्या वगैरे पोचवल्या. 1000 भाकऱ्या आणि काय लागत होते. मोर्चाच्या इथे तुम्हाला छप्पर नव्हतं, तर डोक्यावर कांबळी घेऊन हे लोक 7 दिवस उभे आहेत मोर्चे लावून. सो दिस इज द थिंग. म्हणजे ह्या गोष्टी, लढाई म्हणजे तेवढी सोपी नसते. तुम्हाला दिवस रात्र म्हणजे लढाईतला एक सांगतो गंमत की जेव्हा लढाई व्हायच्या ना, तर श्रमपरिहारासाठी आता समजा मोठी मोहीम चालू आहे, तर आजचं जे काही फायरिंग केलं आहे, तोफगोळ्या टाकलेत वगैरे वगैरे, ते झाल्यानंतर मग सैनिक दमणार ना, तो पण माणूस आहे. मग एक तुकडी मागे येईल, त्याची जागा दुसरे घेईल. मग ह्यांना श्रमपरिहारासाठी काय द्यायचं आहे, ते गूळ, कांदे आणि त्यांचं ऑन फील्ड असतानाचं खाद्य म्हणजे फुटाणे, हरभरे फुटाणे. ते सगळे हाय प्रोटीन फूड. लिंबाचं सरबत असायचं किंवा आमसुलाचं सरबत असायचं. उन्हाळा असेल तर, थंडीच्या दिवसात नसायचं ते. सो हे त्यांची एनर्जी ड्रिंक्स होती. गूळ पाणी, लिंबाचं सरबत, आमसुलाचं सरबत. फार इंटरेस्टिंग आहे हे. खरं तर आपण आता शेवटाकडे झालो आहे सत्राच्या. खरं तर यावर कितीही प्रश्न अजून एपिसोडसुद्धा करता येतील, इतकं हे मोठं आहे. पण एक मला जाता जाता असा प्रश्न विचारायचा आहे की आपली पिढी, साधारण तुमची आमची ही पिढी ह्याच्यात आहे, पण नवीन पिढी, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की सोशल मीडियावर बरेच इतिहासकार झाले ज्याच्यात नवीन आणि जुने दोन्ही आहेत. तर नवीन पिढीला जर याचा अभ्यास करायचा असेल तर कुठून सुरुवात केली पाहिजे त्यांनी आणि काय रेफर केलं पाहिजे? इतिहासाच्या शाखा खूप वेगवेगळ्या आहेत. म्हणजे जसं मी डॉक्युमेंट्सवर करतोय, काही लोक प्राचीन इतिहासाकडे जातील. ते प्राचीन म्हटलं की तुम्हाला ब्राह्मलिपी यायला पाहिजे, शिलालेखांचा सराव पाहिजे. सो मला असं वाटतं की थोडं तरी बेसिक अकॅडमिक करावं, BA MA. आणि मग समजा कुणाला प्राचीनमध्ये करायचं तर त्याने आर्किओलॉजी करावं, इंडॉलॉजी करावं. ज्यांना मराठा हिस्ट्रीत करावे त्यांनी मोडी शिकावं, PhD करावी. अगदी PhD नाही झालं तर फ्रीलान्समध्ये मोडी चांगलं करून महाराष्ट्रात अनेक पुरालेखागार आहेत तिथं. काय पण होतं आहे काय की 4 पुस्तकं वाचणार, त्यातला एक संदर्भ टाकलं की झालं इतिहासकार. असं नाही होत इतिहास अभ्यासक. आणि ते गडबड झाली जरा थोडीशी. आम्ही पूर्वी खूप वाद घालायचो, पण आता मी ते पण सोडून दिले. एक हा आहे ना, एक ट्रेंड आहे. ट्रेंड बदलतात आणि आता जो ट्रेंड आहे हा 20 वर्षांनी राहणार नाही. 20 वर्षांनी अजून काहीतरी वेगळं नाही. पण आपला इतिहास हा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने जे खरोखर त्याच्यात इंटरेस्टेड, त्यांनी जे खरोखरीचे जे संदर्भ ग्रंथ आहेत ते वाचावेत. अनेक आहेत. तुम्ही इंटरनेटवर मराठ्यांच्या इतिहासाची साधनाची यादी टाकली तरी ती येते नेटवर, ती वाचावेत. राजवाड्यांची पुस्तकं आहेत, सरदेसाईंची आहेत, वासुदेव शास्त्री खरेंचे खंड आहेत. हे बेसिक समजण्यासाठी वाचणं गरजेचं आहे की काय घडत होतं. सोपी 2 तर पुस्तकं फार सोपी आहेत जे आम्ही सांगतो. शिवकालीन महाराष्ट्र हे एक पुस्तक चांगलं आहे. पेशवेकालीन महाराष्ट्र हे बेसिक आहेत, हे वाचावेत. मग त्यातून थोडी आवड क्रिएट होईल. मराठी रियासतचे 8 खंड आहेत मोठे, पण अगदी मराठी रियासत झेपायची नाही मे बी ते पहिल्यांदा. सो मला असं वाटतं की ही 2 बेसिक पुस्तकं आहेत. शिवचरित्र खूप चांगली आहेत. शिवचरित्रामध्ये माझं सगळ्यात आवडतं आहे ते विजयराव देशमुखांचं शककर्ते शिवराय. हे शिवचरित्र माझ्या मते हे मी आजवर वाचलेलं अत्यंत सुंदर, सोपं पण संदर्भ असलेलं शिवचरित्र आहे. आणि ते खूपच सुंदर आहे. 2 खंड आहेत त्याचे. शिवाजी महाराज म्हणजे त्यांनी तो काळ अख्खा उभा केला आहे समोर, डोळ्यासमोर उभा राहतो तुमच्या, नो डाऊट. शककर्ते शिवरायासारखं माझ्या मते ते खूप अतिशय सुंदर आणि ससंदर्भ आहे. असं नाही की काहीतरी ते ललित पण नाही आहे रादर.
कारण ललित असल्यानंतर ते स्टोरीसारखं होतं थोडंसं, पण हे तसं नाही आहे. सहसंदर्भ पण सोपं जाईल, कुणालाही वाचकाला सोपं जाईल अशा पद्धतीनं ते आहे. आणि तुम्हालाही नक्कीच संपर्क साधू शकतात. आणि मला काय ठीक आहे, पण मला वेळ नसतो. प्रॉब्लेम तो आहे की माझं स्केड्यूल मी आत्ता माहीत नाही की आता मी समजा मी आज ठरवून आलो आहे की आता इथून एवढ्या वेळ आपण मुलाखत करणार आहोत आणि नंतर जाणार आहे, पण उद्या काय मला आय डोंट नो. म्हणजे तसं स्केड्यूल बिझी बऱ्यापैकी असतात, त्यात आहे बघत. मला माहीत नाही मी कितपत मदत करू शकेन, सामान्य माणूस आहे, त्याला काय. पण तरी आज बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला आणि गडदुर्ग हा खरं तर खूप वास्ट, त्याचा कॅनव्हास इतका मोठा आहे की तुम्ही जितकं त्याच्यात करत जाल, शोधत जाल, तितकं सापडत जाईल. तर खरंच मला असं वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा किंवा ज्यांना ह्याच्यात इंटरेस्ट आहे त्यांना बऱ्याच गोष्टी आजच्या या सत्रातून कळल्या असतील. तर तुमचे नेहमीच आम्ही प्रश्न घेत असतो, तुमच्या कमेंट्स घेत असतो या संदर्भात किंवा त्या टॉपिकला धरून जे काही प्रश्न आणि कमेंट्स असतील ते आम्ही घेतच असतो. त्या आम्हाला तुम्ही नक्की लिहून कळवा, तुमचे अभिप्रायही कळवा. आणि सर, मनपूर्वक धन्यवाद तुमचे, आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल. आणि अजून एक हक्काची रिक्वेस्ट म्हणेन मी तरीसुद्धा की या संदर्भात अनेक विषय खरं तर आहेत जे तुम्ही छान पद्धतीने हाताळताय आणि पुस्तकंही आहेत, तर त्याबद्दल आम्ही अजून एक सत्र करणार आहोत आणि त्याच्यात तुम्हाला नक्की बोलावणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण. आपण लवकरच पुढच्या सत्रात भेटणारच आहोत सरांसोबत. तोपर्यंत राष्ट्रसेवक यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हा सगळ्यांचे आभार, धन्यवाद.